गोदावरीच्या निसर्गरम्य सानिध्यात सायखेडा महाविद्यालयाचा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी. महर्षी पतंजलींच्या विचारांतून जगाला दिशा देता येईल. प्राचार्य डॉक्टर के.एम. खालकर, दिव्य भारत, BSM न्यूज, सायखेडा, निफाड. प्रतिनिधी प्राध्यापक अभिन पोटे. आरोग्यदायी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन. मराठा विद्या प्रसारक समाज संचलित श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सायखेडा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय असल्याचे सांगितले. योग दिनानंतर महाविद्यालयाच्या ड्रॅगन बोटमध्ये सहभागी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी गोदावरी नदीत बोट सवारीचा आनंद घेतला. नदीच्या शांत प्रवाहात केलेल्या या नौकाविहारामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. काही कर्मचाऱ्यांनी पोहण्याचाही आनंद घेतला. त्यामुळे योग दिनाचा हा उपक्रम केवळ आरोग्यविषयक कार्यक्रम न राहता निसर्ग, साहस आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरला. विद्यार्थ्यांनी योगाभ्यासासोबतच निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेशही आत्मसात केला. गोदावरीच्या पवित्र तीरावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे योग, निसर्ग आणि भारतीय संस्कृती यांचा अनोखा मिलाफ अनुभवता आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. नियमित योगाभ्यासामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. तसेच मानसिक तणाव कमी होऊन जीवनाची गुणवत्ता सुधारते, याची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला. सहभागी विद्यार्थ्यांनी भविष्यात नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला. योग करा, निरोगी राहा आणि आनंदी जीवन जगा, हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. गोदावरीच्या पवित्र तीरावर, निसर्गाच्या साक्षीने साजरा झालेला हा आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कायम स्मरणात राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी अभिन पोटे, मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले. राष्ट्रीय सेवा योजना, NSS विभाग आणि महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा विशेष कार्यक्रम गोदावरी नदीच्या निसर्गरम्य तीरावर असलेल्या महाविद्यालयाच्या बोट क्लब परिसरात पार पडला. नैसर्गिक वातावरणात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना योगाचा अनोखा व अविस्मरणीय अनुभव मिळाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात, पक्ष्यांचा किलबिलाट, नदीकिनाऱ्यावरील शांतता आणि हिरवळीच्या सानिध्यात योगाभ्यासाला सुरुवात झाली. या अनोख्या वातावरणामुळे योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करताना सहभागींच्या मनाला विशेष शांतता आणि ऊर्जा मिळाली. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योग्य श्वसन पद्धती, शरीराची ठेवण आणि योगाभ्यासाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.एम. खालकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना योगाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून ती संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते आणि विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होते. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून जीवन जगण्याची एक उत्कृष्ट पद्धती आहे. भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि संस्कार यांचे जतन करत महर्षी पतंजली यांच्या योगशास्त्राच्या आधारे आपण जगाला आरोग्यपूर्ण आणि संतुलित जीवनाचा मार्ग दाखवू शकतो. त्यांनी पुढे सांगितले की, आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच योगाची सवय लावल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सचिन गोसावी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक अभिन पोटे, क्रीडा संचालक डॉक्टर सुनील धोंडगे, वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर डी काजळे, डॉक्टर S.D. पगार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बोट क्लबचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि संचालन प्राध्यापक अभिन पोटे, डॉक्टर सुनील धोंडगे आणि अरुण दराडे यांनी केले. त्यांनी विविध योगासनांचे महत्त्व, त्यांचे फायदे आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची आवश्यकता याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग घेत विविध आसनांचा अनुभव घेतला.
विशेष बाब म्हणजे महाविद्यालयाने प्रथमच गोदावरी नदीच्या तीरावर नैसर्गिक वातावरणात योग दिन साजरा करण्याचा उपक्रम राबविला. नदीकिनाऱ्यावरील शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे योगाभ्यास अधिक प्रभावी ठरला. निसर्गाशी एकरूप होत केलेल्या योगाभ्यासामुळे सहभागींच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.